वाजले आहे आणि आम्ही चाललो आहे बीचवर. म्हणजे बीचवर म्हणजे एक अशा लोकेशनला जे तुम्हाला माहितीच आहे. तर आत्ता मी त्याचाही व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. आणि आत्ता वाजले 7, आत्ता 7 वाजले आहे. तर आत्ता आम्ही आमची गाडीने जात आहोत आणि गाडीने जाण्यासाठी आम्हाला कमीत कमी 8 घंटे तरी लागणार आहे. तर चला आता आपण जर्नीही बघूया कशी आहे आमची. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहे. जसं तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही लेक्स ब्लॉक परत पुढे तरी फिरण्यासाठी जाणार आहोत. तरी आता मुलांचे पेपर संपलेले आहेत आणि आम्ही सर्वांनी ठरवलं एक ठिकाणी जाऊया आणि तिथे काय काय आहे तुम्हाला नक्की आम्ही शेअर करतो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका. करत आहे अलिबागला जाण्यासाठी आणि आम्हाला लागणार आहे टोटल 6.5 घंटे. Of miles away, I can see you and me like it was yesterday. I know it's not the same, but I'm still behind you every step of the way. Look in yourself and I'll be there. मस्त टेस्टी. किती वाजली पण आता? 9:60. हा? नो मम्मी 9:60. मम्मी 9:60. यम्मी मसाला डोसा. नवे फक्त एकच चीज खाते. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत नागाव बीचकडे. आम्ही जाताना पार्कला भूक लागली म्हणून थांबलो. बोला भाला. हा, आता आम्हाला दुपारचे वाजले आहे 2 आणि जेवणाचा टाईम झाला आहे. तर आम्ही चाललो आहे हॉटेलला. आता मी मला गाणं टाकावं लागणार आहे. Be there, I'll remind you when you close your eyes. If they say हाय फ्रेंड, गुड इव्हनिंग. ही आहे आमची रूम आणि तुम्हाला रूमचा टूर दाखवत आहे. ही आहे 2 बेड. सो आता आम्ही 4 पर्सन आहोत आणि 4 पर्सनच्या हिशोबाने आम्ही ही रूम घेतलेली आहे. आणि इथे समोर तुम्हाला बेसिंग बघायला मिळेल. इथे 2 बेड आहे. हे ॲक्च्युली कॉटेज आहे आणि खूप सुंदर कॉटेजेस आहे. समोरच तुम्हाला इथे वॉशरूम बघायला मिळेल. वॉशरूम पण खूप छान आहे, क्लीन आहे. सो मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला तर दाखवणारच आहे. कंटिन्यू बघा. तर आता मी थोडासा ड्रेसमध्ये चेंज केलेला आहे. हा माझा टी शर्ट नॉर्मल आहे आणि पॅन्ट चेंज केलेली आहे. बाकी नव्या इथे. आता लाव. I can see you and me like it was yesterday. I know it's not the same, but I'm still behind you every step. गोप्रो यायचा का? हा? Yourself and I'll be there, I can guide you. All the love जेवढा फुल झालाय ना. पहिले ते गाड्या जात होते, त्या गाड्यांच्या मागे आम्ही टाकली. नंतर ते परत फिरून आलो. एकदम म्हणजे अरे मध्ये जाऊन परत आम्ही बाहेर येऊन राहिले. कोण आहे? आत्ता आम्ही चाललो आहे बीचवर. बीचचा पण व्हिडिओ घेणार आहे. पार्क
night. सो हे लोक चालले आता पाण्यामध्ये. बंद करा. If they send for me tomorrow, even if I leave right now, you'll find comfort. हा आहे संध्याकाळचा टायमिंग आणि इथे ह्या बीचवर तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे, भरपूरशा राईड्स आहे. आम्ही सर्व उद्या एन्जॉय करणार आहोत. करून आलेलो आहे आणि जेवण झाल्यानंतर इथे एक छोटासा मॉल होता. सो आम्ही तिथे तो फिरण्यासाठी आलो. तिथे खूप साऱ्या युनिकनेस गोष्टी होत्या. शिवाय तिथे कोकणातले जे पण पापड वगैरे किंवा ज्या पण वस्तू आहेत त्या पण इथे अवेलेबल होत्या. तो आम्ही तो फिरलो. बघू शकता आमचं आता संध्याकाळचं जेवण झालेलं आहे. आम्ही बीचपासून पायी निघालो आहे कारण कॉटेज खूपच जवळ घेतलेले आहे आम्ही आणि चालण्यात खूप आनंद वाटत आहे. आजूबाजूला तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे आणि थोडासा गारवा पण आहे. आत्ता आम्ही आमच्या कॉटेजेसवर आलेलो आहे. आमचा हा कॉटेजेसचा नाईट व्ह्यू आहे. आमच्या कॉटेजेसचे नाव आहे श्रद्धा कॉटेज. खूप छान कॉटेजेस आहे. मुलांसाठी भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे आणि त्याचे रेटही खूप रिजनेबल आहे आणि तिथे घरगुती पद्धतीने जेवण मिळते. जेवणही खूप सुंदर आहे, नाश्ताही खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे त्याची प्राईस खूप कमी आहे. आणि हे जे कॉटेज आहे हे कॉटेज तुम्हाला बीचपासून 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर सपोज तुम्हाला यायचे ठरले तर तुम्ही ह्या कॉटेजेसला नक्की या, व्हिजिट करा. कॉटेजेस खूप सुंदर आहे आणि बीचही खूप छान आहे. जर सपोज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझा नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तर तो बघायला विसरू नका.